Next role, that is role of PTC in emergency drugs. ओके, आज आपण बघणार PTCचा रोल इमर्जन्सी ड्रग्समध्ये कसा आहे. ओके, so let's start our today's discussion on this topic, that is role of PTC in emergency drugs. तर इमर्जन्सी ड्रग्स आपण ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बघितलं. ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हा टॉपिक आपण जेव्हा स्टार्ट केला तेव्हा त्याच्यामध्ये हा वर्ड गेला होता. ओके, डिस्ट्रीब्युशन ऑफ इमर्जन्सी ड्रग्स. तर इमर्जन्सी ड्रग्स हे हॉस्पिटलमध्ये बनवले एक इमर्जन्सी किट असतं. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की इमर्जन्सी किट जी आहे किंवा एक इमर्जन्सी बॉक्स जो आहे तो हॉस्पिटलमध्ये तयार केला जातो. ओके, तर मग ह्या इमर्जन्सी बॉक्स किंवा इमर्जन्सी ड्रग्समध्ये PTCचा काय रोल असेल. हॉस्पिटलमध्ये हे काम जे आहे हे फंक्शन होतं हे आपल्याला माहिती, पण ते कशा प्रकारे होतं किंवा कोण करतं हे माहीत नव्हतं. तर मग जो फार्मसी अँड थेरापेटिक कमिटी आहे, जनरली इमर्जन्सी ड्रग्स जे आहेत ते कुठे हँडल केले जातात. जनरली ॲट दी बेड साईट. बेड साईट माहिती आहे आपल्याला. बेड साईट म्हणजे प्रत्येक पेशंटच्या वॉर्डमध्ये जाऊन हे इमर्जन्सी ड्रग्स जे आहेत ते तिथे बरेचसे ड्रग्स जे आहेत ते हँडल करावे लागतात. इमर्जन्सी ड्रग्स. ओके, बऱ्याच पेशंटला काही इमर्जन्सी प्रॉब्लेम होतो, जसं कोणाला श्वास घ्यायला अचानक त्रास व्हायला लागला तर त्या कंडिशनमध्ये त्यांना इमर्जन्सी ड्रग्स जे आहेत ते ॲडमिनिस्टर केले जातात. ओके, म्हणून मग ही जी इमर्जन्सी ड्रग्स आहेत हे जास्तीत जास्त कुठे हँडल होतात. ॲट दी पेशंट बेड साईड. पेशंटच्या बेड साईडला हे ड्रग्स हँडल होतात. ओके, तर PTC जी आहे, PTC काय करते, काय रोल आहे मग PTCचा. PTC मेक्स द लिस्ट ऑफ सच ड्रग्स अँड सप्लाईज अँड प्रिपेअर इमर्जन्सी बॉक्स ऑर किट. तर PTCचा रोल काय आहे मग. ही जे ड्रग्स आहेत, ही जी ड्रगची लिस्ट आहे. ओके, PTC मेक्स द लिस्ट ऑफ सच ड्रग्स अँड सप्लाईज अँड प्रिपेअर्स इमर्जन्सी बॉक्स ऑर किट. तर PTC इमर्जन्सी बॉक्स किंवा इमर्जन्सी ड्रगची किट हे तयार करते. अशा प्रकारचे जे ड्रग्स आहेत जे इमर्जन्सी ड्रग्समध्ये येतात त्यांची लिस्ट तयार करणं आणि ते ड्रग्स त्या इमर्जन्सी बॉक्समध्ये ठेवण्यात येणं. ओके, इमर्जन्सी बॉक्समध्ये ठेवणं हे PTCचं काम आहे. ओके, PTC याच्याकडे लक्ष देतं. ओके, स्वतः तयार करेल किंवा याच्याकडे लक्ष देण्याचं काम जे आहे ते PTCचं. लिस्ट जी आहे, लिस्टमध्ये कुठले कुठले ड्रग्स टाकायचे इमर्जन्सी ड्रग्स म्हणून ते कोण डिसाईड करतं. PTCचे मेंबर्स जे आहेत ते ही गोष्ट डिसाईड करतात की कुठले ड्रग्स ॲज अ इमर्जन्सी म्हणून आपल्याला ठेवायचे आहेत त्या इमर्जन्सी बॉक्समध्ये. ओके, द सेम इज देन प्लेस्ड इन दी वॉर्ड अँड द इमर्जन्सी बॉक्स. हा जो बॉक्स आहे हा तयार करून कुठे ठेवण्यात येतो, वॉर्डमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे इमर्जन्सी ड्रग्स आहेत हे कुठे हँडल होतात, पेशंटच्या बेड साईडला. म्हणजे मग ते कुठे ठेवण्यात येईल, वॉर्डमध्ये. ओके, हा जो बॉक्स आहे हा वॉर्डमध्ये ठेवण्यात येतो आणि जे इमर्जन्सी बॉक्स आहे त्याच्यामध्ये मग इमर्जन्सी ड्रग्स असतात. जसं इमर्जन्सीमध्ये काय काय कुठले कुठले ड्रग्स लागतात, जसं एखाद्याला काही IV सोल्युशन ॲडमिनिस्टर करायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागेल मग, IV देण्यासाठी त्याला लागेल डिफरंट सिरिंजेस लागतील, तर निडल्स लागतील किंवा मग ॲम्प्युल्स असतील. ॲम्प्युल्समध्ये काही इमर्जन्सी ड्रग्स असतात, ते ॲम्प्युल्स असू शकतात. जसं ड्रग्स लाईक ॲट्रोपिन सल्फेट. ॲम्प्युल्स कशाचे, ॲट्रोपिन असतं. ॲट्रोपिन सल्फेट हा इमर्जन्सी ड्रगमध्ये यूज येतो. ॲट्रोपिन सल्फेट, नंतर कॅल्शियम ग्लुकोनेट. कॅल्शियम ग्लुकोनेट पण काय ॲज अ इमर्जन्सी ड्रग म्हणून त्याला ठेवण्यात आलेलं आहे. किंवा डिजिटॉक्झिन आहे. डिजिटॉक्झिन इज ऑल्सो पुट इन दिस इमर्जन्सी ड्रग बॉक्स. देन ॲम्फेटॅमाइन. ॲम्फेटॅमाइन पण काय आहे, इमर्जन्सी ड्रग्समध्ये तो यूज होतो. नंतर कॉर्टिकोस्टिरॉइड्स आहेत. काही स्टिरॉइडल ड्रग्स असतात त्याच्यामध्ये कॉर्टिकोस्टिरॉइड्स आहेत, ते पण ठेवले जातात. मॅनिटॉल आहे.
निओस्टिग्मिन आहे, नंतर सलाईन माहिती आहे आपल्याला, सलाईन सोल्युशन फॉर इंजेक्शन, सलाईन फॉर इंजेक्शन, सलाईन जे आहे ते इंजेक्शनसाठी यूज होतं आणि ते पण ॲज अ इमर्जन्सी ड्रग्स म्हणून त्या इमर्जन्सी बॉक्समध्ये ठेवण्यात येतं. जसं अदर इक्विपमेंट्स आहेत, इमर्जन्सी इक्विपमेंट्स विच कंटिन्युअसली रिव्ह्यू बाय दी PTC. असे भरपूर इक्विपमेंट्स जे आहेत, जसं व्हेंटिलेटर आहे, व्हेंटिलेटर पण ॲज अ इमर्जन्सी म्हणून यूज होतं. तर इक्विपमेंट्स पण येतील त्या इमर्जन्सी लिस्टमध्ये. तर ते पण इमर्जन्सी कंडिशनमध्ये इक्विपमेंट्स, काही इक्विपमेंट्स आहेत तर ते इक्विपमेंट जे आहेत ते ठेवण्यात येतात. ओके, तर हे झालं. आणि याच्यामध्ये जे हा जो लिस्ट तयार झालेली आहे, तर याच्यामध्ये PTCचा रोल काय आहे की PTC हे इमर्जन्सी ड्रग्सची लिस्ट बनवते, बॉक्स प्रिपेअर करून घेते आणि नंतर मग ती जी लिस्ट आहे इमर्जन्सी ड्रग्स किंवा इक्विपमेंट्स आहेत ते कंटिन्यूली रिव्ह्यू होतं, रिव्ह्यू होत राहतं की चेंजेस होत राहतात. रिव्ह्यू म्हणजे काय की काही ॲडिशन्स होतील, काही डिलिशन्स होऊ शकतात त्या इमर्जन्सी ड्रग्सच्या लिस्टमध्ये. ओके, तर हा झाला PTCचा रोल इमर्जन्सी ड्रग्समध्ये. ओके, तुम्हाला कुठलाही एक रोल विचारला जातो ते तुम्हाला लिहायचं असतं. मी सांगू नाही शकत की हाच विचारला आहे. एक रोल हा येतो एक्झाममध्ये, कुठलाही एक रोल हा एक्झाममध्ये विचारलेला असतो PTCचा. नेक्स्ट रोल बघू आपण, रोल ऑफ PTC इन ऑटोमॅटिक स्टॉप ऑर्डर्स फॉर डेंजरस ड्रग्स. ओके, PTCचा रोल जो आहे तो काय आहे, रोल ऑफ PTC इन ऑटोमॅटिक स्टॉप ऑर्डर्स फॉर डेंजरस ड्रग्स. जे डेंजरस ड्रग्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा ऑर्डर स्टॉप करण्यासाठी PTC कशा प्रकारे काम करते. ओके, की असे भरपूर ड्रग्स आहेत की जे डेंजरस ड्रग च्या कॅटेगरीमध्ये येतात आणि त्या डेंजरस ड्रगची जी ऑर्डर असते ती काय होते, ऑटोमॅटिकली स्टॉप व्हायला पाहिजे एखाद्या स्पेसिफिक पिरियडनंतर. तर ही गोष्ट घडवून आणण्यासाठी PTC काय करते, ओके, कुठल्या पॉलिसीज बनवते किंवा त्याचे काय गाईडलाईन्स आहेत ज्याप्रमाणे ती PTC ह्या रोलला कंट्रोल करू शकते. ओके, जे डेंजरस ड्रग्स आहेत त्यांच्यावर त्याचा कंट्रोल असू शकेल. तर याच्यासाठी PTC एक पॉलिसी बनवते. PTC डेव्हलप्स अ पॉलिसी फॉर ऑटोमॅटिक स्टॉप ऑर्डर फॉर दी डेंजरस ड्रग्स. ओके, त्याच्यासाठी PTC काही पॉलिसीज ॲडॉप्ट करते की जेणेकरून हे जे डेंजरस ड्रग्स आहेत यांच्यावर कंट्रोल होऊ शकेल. म्हणजे यांच्या ज्या ऑर्डर्स आहेत ह्या ऑटोमॅटिकली स्टॉप होऊ शकते एका स्पेसिफिक पिरियडनंतर. तर त्याच्यासाठी काही पॉलिसी बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जसं दिलेली आहे, ऑल ऑर्डर्स फॉर सिडेटिव्ह, हिप्नॉटिक्स, नार्कोटिक्स शॉल बी ऑटोमॅटिकली डिसकंटिन्यूड आफ्टर 48 hours अनलेस. म्हणजे हे जे ऑर्डर्स असतील एखाद्या डॉक्टरांनी लिहून दिलेले आहेत आणि जसं सिडेटिव्स आहेत त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेले, हिप्नॉटिक्स ड्रग्स आहेत, सिडेटिव्स म्हणजे असे ड्रग्स असतात तुमची PNTमध्ये होतील, CNSला डिप्रेस करणारे ड्रग्स असतात. तर सिडेटिव्ज असतात, काही हिप्नॉटिक्स ड्रग्स असतात, स्लीप प्रोड्यूस करणारे बरेचसे ड्रग्स जे आहेत सिडेटिव्ह हिप्नॉटिक्स स्लीप प्रोड्यूस होते याच्यामुळे. नार्कोटिक ड्रग्स आहेत, नार्कोटिक ड्रग्स माहिती आहेत, नार्कोटिक ड्रग्सचं काय होतं की हॅबिट तयार होते, एकदा घेतल्यानंतर काय होतं त्याची हॅबिट होते. तर मग हे जे ड्रग्स आहेत यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी PTC काय करते, पॉलिसी बनवते. त्याच्यामध्ये पहिली पॉलिसीमध्ये त्यांनी पॉईंट मेन्शन केला आहे की ऑल ऑर्डर्स फॉर सिडेटिव्ह, हिप्नॉटिक्स, नार्कोटिक्स शॉल बी ऑटोमॅटिकली डिसकंटिन्यूड आफ्टर 48 hours अनलेस. म्हणजे हे जे प्रिस्क्रिप्शन हे आहे लिहून दिलेलं हे 48 hours नंतर काय होईल, ऑटोमॅटिकली ते डिसकंटिन्यू होऊन जाईल. ओके, म्हणजे पेशंटला वाटतंय की आज आपण ते मेडिसिन घेतले आणि नंतर परत 5 दिवसांनी जाऊ आणि सेम मेडिसिन आपण परचेस करू, ते सेम प्रिस्क्रिप्शन दाखवून. पण तसं होत नाही, कारण की काय कसा कंट्रोल केलेला आहे की 48 hours नंतर
ते जे प्रिस्क्रिप्शन आहे त्याच्यावर मेडिसिन हे कुठलाही फार्मासिस्ट हा देणार नाही. ओके, त्याच्यासाठी नवीन प्रिस्क्रिप्शन त्या पेशंटला लिहून आणावं लागेल, तेव्हाच ते ड्रग्स जे आहेत ते मिळू शकतात. समजलं? कशा प्रकारे कंट्रोल करेल की 48 आवर्स नंतर ते जे ऑर्डर आहे ती ॲटोमॅटिकली काय होईल, कॅन्सल होऊन जाईल, डिस्कंटिन्यू होऊन जाईल. जे कंटिन्यू पेशंटला जरी वाटतंय की मला ह्या गोळ्या घेतल्यानंतर मला स्लीप प्रोड्यूस होते, झोप लागते, आणि मग आपण विदाऊट फिजिशियनच्या कन्सल्टेशनने आपण स्वतःच ती मेडिसिन घेऊ, पण तसं करू शकणार नाही. कारण की ते जी प्रिस्क्रिप्शन किंवा ती जी ड्रग ऑर्डर आहे ती ऑटोमॅटिकली काय होते, 48 आवर्स नंतर कॅन्सल होऊन जाईल, डिस्कंटिन्यू होऊन जाईल. ओके, तर ही फर्स्ट पॉलिसी बनवलेली आहे PTCने. सेकंड आहे, दी ऑर्डर्स इंडिकेट सेव्हरल डोसेस टू बी ॲडमिनिस्टर्ड. त्या ऑर्डरमध्ये काही ड्रग्स जे आहेत, काही सेव्हरल डोसेस जे आहेत तेच त्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेले पाहिजे. जे ॲडमिनिस्टर करायचे आहेत तेच त्या ऑर्डरमध्ये लिहिलेले असते. सेव्हरल डोसेस टू बी ॲडमिनिस्टर्ड. जे ड्रग्स ॲडमिनिस्टर करायचे आहेत त्याच ड्रग्सची त्या ऑर्डरमध्ये नाव असायला पाहिजे. ओके, एक्झॅक्ट पिरियड फॉर ट्रीटमेंट. त्या ऑर्डरमध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजेत, ऑल ऑर्डर्स त्याच्यामध्ये ती 48 आवर्स नंतर डिस्कंटिन्यू होऊन जाईल. सेकंड पॉईंट आहे, सेकंड पॉलिसी काय आहे की त्या ऑर्डरमध्ये, म्हणजे प्रिस्क्रिप्शन ऑर्डर असेल त्या प्रिस्क्रिप्शन ऑर्डरमध्ये की फक्त तेच ड्रग्स जे आहेत ते इंडिकेट केलेले गेले पाहिजेत. ओके, नंतर एक्झॅक्ट पिरियड फॉर दी ट्रीटमेंट, की ही जी ट्रीटमेंट आहे ही एक्झॅक्टली किती वेळापर्यंत किंवा किती दिवसांसाठी घ्यायची आहे, एक्झॅक्ट पिरियड. सपोज 5 डेजची ट्रीटमेंट आहे तर तिथे फक्त 5 डेज मेन्शन केले गेले पाहिजे. ओके, एक्स्ट्रा चे म्हणजे पेशंट स्वतःहून नाही घेऊ शकत. तर ही कंट्रोल करण्यासाठी मग ह्या काही पॉलिसी बनवलेल्या आहेत, त्या प्रिस्क्रिप्शन ऑर्डरवर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लिहिल्या गेल्या पाहिजे. नंतर द फिजिशियन रीऑर्डर मेडिसिन. रीऑर्डर करण्याची ऑथॉरिटी कुणाकडे आहे, फक्त आणि फक्त फिजिशियनकडे आहे. ओके, पेशंट स्वतःहून ते जे मेडिसिन्स आहेत ते स्वतःहून घेऊ शकत नाहीत किंवा परचेस करू शकत नाही किंवा स्वतःहून ऑर्डर देऊ शकत नाही फार्मासिस्टला. ओके, त्या स्पेसिफिक 5 दिवसांची ट्रीटमेंट असेल तर फार्मासिस्ट काय करेल, फक्त 5 दिवसांचीच मेडिसिन जे आहेत ते डिस्पेन्स करेल पेशंटला. ओके, आणि रीऑर्डर पाहिजे असेल, सपोज वाटतंय फिजिशियनला वाटेल की याला पुन्हा हे ड्रग्स द्यायची गरज आहे, तर मग ती रीऑर्डर देण्याची ऑथॉरिटी कुणाकडे आहे, फक्त फिजिशियनकडे आहे. ओके, तर ह्याप्रमाणे अशा काही पॉलिसी बनवलेल्या आहेत की जे प्रिस्क्रिप्शनमध्येच मेन्शन केलेले आहेत. त्याच्यावरून काय होईल, पेशंटवर कंट्रोल होऊ शकतो. ओके, जे सेल्फ मेडिकेशन घ्यायची सवय असते, बऱ्याच जणांना झोप लागत नाही, मग काय करतात, मेडिकलवर जाऊन झोपेच्या गोळ्या घेण्याचे प्रयत्न करतात. ओके, पण हे जे ड्रग्स आहेत, जसं नार्कोटिक शेड्यूल एक्समध्ये येणारे ड्रग्स आहेत, हे नार्कोटिक ड्रग्स कुठल्या शेड्यूलचे ड्रग्स आहेत, शेड्यूल एक्सचे ड्रग्स आहेत. तर ह्या ड्रग्सला विदाऊट प्रिस्क्रिप्शन फार्मासिस्ट पण डिस्पेन्स करू शकत नाही, आणि त्याला जो प्रिस्क्रिप्शन आहे त्याची एक कॉपी, झेरॉक्स कॉपी जी आहे ती स्वतःच्या एका फाईलला, सेपरेट फाईलला लावून ठेवावी लागते. जे DI व्हिजिट करतात तेव्हा त्यांना तो सगळा रिपोर्ट दाखवायचा असतो. ओके, तर ह्या पॉलिसीज काही बनवलेल्या आहेत. अजून पॉलिसीज आहे जसं ऑल ऑर्डर्स फॉर नार्कोटिक, सिडेटिव्स अँड हिप्नॉटिक्स मस्ट बी रिटर्न एव्हरी 24 आवर्स. नार्कोटिक ड्रग्सचे काही ऑर्डर्स असतील किंवा सिडेटिव्सचे काही ऑर्डर्स असतील, हिप्नॉटिक ड्रग्सचे काही ऑर्डर्स असतील, तर CNSला डिप्रेस करणारे ड्रग्स आहेत ते. तर सिडेटिव्सचे काय असतील, हिप्नॉटिक्सचे असतील, ते प्रत्येक 24 तासानंतर त्यांची जी ऑर्डर आहे ती पुन्हा लिहिली गेली पाहिजे. ओके, रिटर्न म्हणजे सेम प्रिस्क्रिप्शनवर लगेच मेडिसिन जे आहेत, जेवढी मेडिसिन लिहिली तेवढेच मिळतील. 24 आवर्स नंतर ते काय होईल, तो ऑर्डर जे आहे प्रिस्क्रिप्शन ते पुन्हा लिहिलं गेलं पाहिजे. ओके, ही एक पॉलिसी आहे. नंतर ऑल ऑर्डर्स फॉर मेडिसिन एक्सेप्ट हिप्नॉटिक्स, सिडेटिव्ह अँड नार्कोटिक शॉल एक्सपायर ॲट 10 AM ऑन दी 7th डे अनलेस रिन्यू. समजलं की जे ऑर्डर्स आहेत म्हणजे प्रिस्क्रिप्शन
ऑर्डर्स म्हणजे काय, प्रिस्क्रिप्शनच म्हणणार आपण. प्रिस्क्रिप्शन काय आहे, इज नथिंग बट दी ऑर्डर, ड्रग ऑर्डर म्हणू शकतो आपण त्याला. तर जे ऑर्डर्स आहेत मेडिसिनचे फक्त हिप्नॉटिक, सिडेटिव्ह अँड नार्कोटिक्सला सोडून शॉल एक्सपायर ॲट 10 AM ऑन दी 7th डे अनलेस रिन्यू. ते 10 AM पर्यंत ती जी ऑर्डर आहे ती 7व्या दिवशी 10 वाजेपर्यंत जी आहे ती रिन्यू करायची गरज असते. नाहीतर मग ते काय होते, इट शुड बी एक्सपायर, म्हणजे ते ऑर्डर जी आहे ती कन्सिडर होत नाही ड्रग डिस्पेन्सिंगसाठी. तर ह्या अशा काही पॉलिसीज ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत PTCने, की जेणेकरून हे जे ड्रग्स आहेत, डेंजरस ड्रग्स आहेत, यांच्यावर कंट्रोल हा होऊ शकेल. ओके, त्यांच्या डिस्पेन्सिंगवर सेल्फ मेडिकेशन अवॉइड करण्यासाठी अशा प्रकारचे पॉलिसीज बनवलेल्या आहेत. नेक्स्ट आणि लास्ट रोल बघू आपण, रोल ऑफ PTC इन ड्रग प्रॉडक्ट डिफेक्ट रिपोर्ट. ड्रग प्रॉडक्ट डिफेक्ट रिपोर्ट. तर ड्रग प्रॉडक्ट डिफेक्ट रिपोर्ट बनवण्यामध्ये फार्मसी अँड थेरापेटिक कमिटीचा काय रोल आहे. ओके, तर बरेचसे जे पर्चेसिंग केलेले ड्रग्स असतात, जसं हॉस्पिटलसाठी पर्चेसिंग केली, जसं आपण बघितलं प्रोक्युरमेंटच्या वेगवेगळ्या प्रोसिजर बघितल्या, वेगवेगळ्या सोर्सेसकडून मागवलं आहे. सपोज डायरेक्टली मॅन्युफॅक्चररकडून प्रोक्युर केलं ड्रग्स, परचेस केलं, तर त्या ड्रग्समध्ये काही डिफेक्ट आहेत. जे आपण मागवलेले ड्रग्स आहेत किंवा जे परचेस केलेले ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असतील किंवा डिफेक्टिव्ह ड्रग्स जे आहेत ते मॅन्युफॅक्चररने सप्लाय केले असतील, तर त्या कंडिशनमध्ये PTCचा रोल काय आहे. ही जी सिच्युएशन आहे ही फार्मसी अँड थेरापेटिक कमिटी अशा प्रकारे हँडल करेल. ओके, तर याच्यामध्ये जसं हॉस्पिटलमध्ये परचेस केलेले ड्रग्स जे आहेत ते डिफेक्टिव्ह क्वालिटीचे असू शकतात. मॅन्युफॅक्चरर काय करतो, बऱ्याच वेळेस सपोज चुकून एक्सपायर्ड ड्रग्स असतील किंवा डिफेक्ट म्हणजे काय काय असू शकतो, की एखाद्याची जी सिलिंग आहे, पॅकेजिंग जी आहे, पॅकेजिंग ओपन असू शकते, टियर झालेले असतील, जसं स्ट्रिप्स असतील टॅबलेट्सच्या, तर त्या टियर असतील, फाटलेल्या असू शकतात. तर ते जे आहेत हे काय झालं, हे डिफेक्ट झाले. तर किंवा एखादी सिरपची बॉटल आहे, सिरप लिक्विड प्रिपरेशन्स आहेत ते ब्रेक झालेले आहेत, ग्लास मटेरियल असल्यामुळे काय होतं, ब्रेक झाले. तर मग हे काय झालं, हे डिफेक्टिव्ह प्रोडक्ट जे आहे ते मॅन्युफॅक्चररने पाठवलं. तर ते त्या कंडिशनमध्ये ही सिच्युएशन फार्मसी अँड थेरापेटिक कमिटी कशा प्रकारे हँडल करेल. सगळ्यात आधी ही जी कमिटी आहे ही काय करेल, रिपोर्ट्स कलेक्ट करेल. ओके, फार्मसी डिपार्टमेंटमधून ती रिपोर्ट कलेक्ट करेल की कुठल्या प्रकारचा डिफेक्ट जो आहे ड्रग्सशी रिलेटेड ऑब्झर्व झाला आहे. ओके, PTC कलेक्ट्स दी रिपोर्ट रिगार्डिंग डिफेक्ट्स ऑफ द ड्रग्स अँड इन्फॉर्म टू दी मॅन्युफॅक्चरर. मग काय करेल, ते रिपोर्ट फार्मसी डिपार्टमेंटमधून कलेक्ट केल्यानंतर एक फॉर्म असेल, त्या फॉर्ममध्ये ती सगळी इन्फॉर्मेशन भरून घेईल की ह्या प्रोडक्ट मागवला होता आणि ह्या प्रोडक्टमध्ये सपोज पॅकेजिंग जी आहे ती टियर झालेली आहे, स्ट्रिप्स ज्या आहेत त्या टियर झालेल्या आहेत. ते डिफेक्ट्स जे आहेत ते लिहिणार त्या फॉर्ममध्ये, लिहून ते तो फॉर्म कुणाकडे पाठवण्यात येतो, ह्या प्रकारचे जे डिफेक्ट्स आहेत ते कुणाला इन्फॉर्म करणार, जिथून मागवलेले आहेत. म्हणजे सपोज मॅन्युफॅक्चररला डायरेक्टली मॅन्युफॅक्चररकडून मागवलेले आहेत ड्रग्स, तर हे डिफेक्ट जो आहे ह्या प्रकारचा डिफेक्ट आहे, हा फॉर्म मॅन्युफॅक्चररकडे पाठवण्यात येईल. ओके, म्हणजे मॅन्युफॅक्चररला इन्फॉर्म करण्यात येईल. तर इन्फॉर्म केल्यानंतर मॅन्युफॅक्चररला सांगून झालं, कोण सांगेल, PTC हे रिपोर्ट्स कलेक्ट करेल आणि ती डिफेक्ट्स जे आहेत ते इन्फॉर्म करेल मॅन्युफॅक्चररला. आणि जर का मॅन्युफॅक्चररला सांगितल्यानंतर पण की मॅन्युफॅक्चररकडून काही सॅटिस्फॅक्टरी ॲन्सर नाही मिळालं, ओके, मॅन्युफॅक्चररने लक्ष नाही दिलं त्या गोष्टीकडे किंवा दुर्लक्ष केलं, त्याच्याकडून काही सॅटिस्फॅक्टरी ॲन्सर नाही मिळालं, मग तेव्हा कमिटी काय करेल, मग
कमिटी काय करेल तेव्हा मग की हा जो रिपोर्ट आहे किंवा ही जी गोष्ट आहे ही मग कुणाकडे पाठवू शकते कमिटी, ड्रग अँड फूड कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशन. तर ही जी मॅटर आहे हे कुणाकडे पाठवेल, मग कुणाला सांगेल की जे ड्रग अँड फूड अँड ड्रग कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे FDA, त्यांच्याकडे ही माहिती जी आहे किंवा ही इन्फॉर्मेशन जी आहे ती सांगण्यात येईल की अशा अशा प्रकारचा ह्या ड्रगसोबत अशा प्रकारचा डिफेक्ट होता आणि मॅन्युफॅक्चररला कॉन्टॅक्ट केला पण त्यांनी काही सॅटिस्फॅक्टरी आन्सर त्यांच्याकडून मिळालेलं नाही. ही इन्फॉर्म करेल कोणाला किंवा हा रिपोर्ट करेल फूड अँड ड्रग कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांच्याकडे ही इन्फॉर्म करण्याचं किंवा रिपोर्ट करण्याचं काम PTC मेंबर करतील. तर अशा प्रकारे ही सिच्युएशन जी आहे ती फार्मसी अँड थेरापेटिक कमिटी मेंबर जे आहे ते हँडल करेल.